तर रामकृष्ण हरी मंडळी, मी वारकऱ्यांचा पांडुरंग। आज वारीमध्ये तुम्ही बघताय सर्व डॉक्टर्स मंडळी म्हणजेच वारकऱ्यांच्या आरोग्याचे सेवक आणि रोज ते आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत वारकऱ्यांची सेवा करत असतात। तर आपण डॉक्टर साहेबांना विचारू ते वारकऱ्यांच्या आरोग्याची सेवा कशी घेतात आणि वारकऱ्यांना वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर सरांना कोणता आनंद भेटतो। तर सर, वारकऱ्यांची सेवा करत असताना वारकरी तुम्हाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात? नमस्ते. मी धरतो, तुम्ही हां. बोला। नमस्कार. आपली हे वारीची परंपरा खूप जुनी आहे, खूप पुरातन आहे आणि खूप वर्षापासून हे चालू आहे आपली। तर आता इथे जे आम्ही कॅम्प लावलेला आहे सकाळपासून, विविध कॉलेजचे विद्यार्थी, जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत, ते सर्व खूप सकाळपासून, काही जण काल रात्रीपासून इथं आलेले आहेत। आता त्यांना आपण वारकऱ्यांचे खूप चालून पाय वगैरे दुखतात, त्यांचं अंग वगैरे दुखतं, काही जणांना पायांना खूप फोड वगैरे आले आहेत। तर त्यांच्यासाठी आपण औषध गोळ्यांची तर सुविधा केलेलीच आहे। सोबतच गोळ्या, औषध, डोळे तपासणी, कान, नाक, घसा याची सर्व तपासण्याची आपण सुविधा केलेली आहे। तरी वारकऱ्यांचे जे चलून पाय वगैरे दुखतात त्यांच्यासाठी आपण तेलाने त्यांची मालिशची सोय केलेली आहे। तर हे करून आमच्या सर्वांना पुण्य तर भेटतंच, पण मानसिक आणि एक समाधान भेटतं सर्वांना। वा वा वा। वारकरी प्रतिसाद कशा प्रकारे देतात सर? एकदम उत्तम प्रतिसाद आहे। ते आपल्या आई वडिलांप्रमाणेच आम्हाला आशीर्वाद वगैरे देत आहेत। खूप एकदम चांगला प्रतिसाद आहे। वारकऱ्यांची सेवा करून साहेब म्हणले वारकऱ्यांची सेवा करून आम्हाला पुण्य तर मिळतंच, पण आम्हाला एक आत्मिक समाधान भेटतं। आणि साहेब म्हणाले आम्ही दरवर्षी वारकऱ्यांची सेवा अशीच करत राहतो। 100 ते 150 लोकांचा ग्रुप आहेत, कॅम्प आहेत त्यांचा, जागोजागी ते आळंदी ते पंढरपूर प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत चालतात। कोणाचे पाय दुखतात चालून चालून, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाचे हात दुखतात, सर्वांचे ते मालिश करून वारकऱ्यांची सेवा करत असतात। आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहावं ही माऊली चरणी प्रार्थना आणि अशीच सेवा त्यांनी करत राहावी ही पांडुरंगाकडून त्यांना शुभेच्छा। पुन्हा भेटू पुढच्या मुलाखतीत। रामकृष्ण हरी।